नागराज त्याचं काम करायला म्हणजे मधुभाऊंना संपवण्यासाठी आज गेला हॉस्पिटलमध्ये. बघूया तो त्यात यशस्वी होतो की नाही, पण त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग आजचा भाग सुरू करूया. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 19व्या भागाची सुरुवात होते सुभाराच्या घरापासून. इथे अश्विन घाईघाईत कुठेतरी बाहेर पडत असतो. कल्पना प्रताप त्याला अडवतात आणि प्रताप त्याला म्हणतो, अरे तू तुझ्या सासऱ्यांची म्हणजे मधुभाऊंची चौकशी करायला दवाखान्यात पण गेला नाहीस. मग मात्र अश्विन प्रचंड चिडतो. तो म्हणतो, तुम्हाला माझे सासरे आठवतात, माझा तुमची धाकटी सून म्हणजे माझी बायको, हिची तुम्हाला काहीच काळजी नाही. कोणी तिची चौकशी करत नाही, तिला भेटायला जात नाही आणि इव्हन तिच्याकडे नवीन वकील पण शोधत नाही. मग मात्र कल्पना आणि प्रताप कळतं की रविराजने पण तिची केस सोडली आहे. मग तो म्हणतो, रविराज तर तुमच्यापेक्षा बाहेर निघाला, त्याने तर पूर्ण केस सोडली आणि तिला संपत्तीतनं सुद्धा बेदखल केलाय. मग मात्र हे ऐकल्यानंतर कल्पना म्हणते, ठीक आहे ना, मग तिने गुन्हा तसा केला होता. तो म्हणतो, ठीक म्हणजे काय, तिने गुन्हा जरी केला असेल तरी आता तिला पस्तावा होतो आणि मी तिच्या बाजूने आहे. मग कल्पना म्हणते, पण तिने एखादी गोष्ट अशी चांगली केली असेल का आमच्यासाठी, म्हणून ती लक्षात ठेवू. मग मात्र अश्विन म्हणतो, तिने भरपूर काही गोष्टी चांगल्या केल्यात आणि मला तिची अजूनही आठवण येते. मी तिची साथ सोडणार नाही कारण तिला पस्तावा होतोय. असं म्हणून तो रागारागात घरातून बाहेर पडतो. मग मात्र कल्पना सायलीसाठी स्वयंपाक करायला लागते, चहा वगैरे करायला लागते आणि प्रताप तिला विचारतो, तू हे सगळं कोणासाठी करतेस? ती मध्ये ती मुलगी अवघडात येईल, डायरेक्टच काम करायला लागेल, ती अडी करते कारण माझ्यामध्ये अजूनही माणुसकी जपलेली आहे. मग प्रताप तिच्या रूममध्ये जाऊन तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तिला म्हणतो की तू तिच्यावरचं प्रेम आठव आणि कबूल कर की तुझी सून आहे ती. मात्र कल्पना अजूनही कबूल करत नसते. ती म्हणजे ती सून तुमची असेल, माझी नाही. आणि तिकडे मात्र नागराजला दिवसा ढवळ्या स्वप्न पडत असतात. त्याला असं स्वप्न पडतं की सुमन आली आहे आणि ती सांगते की बाहेर पोलीस आले, मधुभाऊंनी तुमचं नाव सांगितलं आणि ते तुम्हाला अटक करायला आलेत. असं म्हटल्यानंतर नागराज खडबडून जागा होतो आणि तो म्हणतो, नाही, माझं राहिलेलं काम मला पूर्णच करावं लागेल. म्हणून तो डायरेक्ट पोहोचतो दवाखान्यामध्ये. इथे पोलीस इन्स्पेक्टर सायली अर्जुनला विचारत असतात की तुम्हाला कोणाला शंका आहे का. मग मात्र ते घेतात नाव महिपतचं, कारण महिपत एक नावालेला गुंड आहे आणि ह्या जवळच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळेस महिपतचा नागराजला फोन येतो आणि तो नागराज इतका भडकला असतो. तो म्हणतो, नागराज सेठ, मला आधी तुमचं फार कौतुक वाटलं, पण आता मला तुमचा राग येतोय की तुम्ही एकही कामाचे नाहीये, काहीच कामाचे नाहीये. पण नागराजचा फोन कट करतो, डायरेक्ट पोहोचतो मधुबाईच्या रूम मध्ये आणि एकदा चेक करतो की मधुबाई जागेवर आहेत का आणि त्यांचा ऑक्सिजनचा बास साईडला काढून ठेवतो. आणि इकडे सायली कुसुम त्याशी फोनवर बोलत असते आणि ती म्हणते, आता मी मधुबाईच्या रूम मध्ये जाते. आणि ती येऊन बघते तर काय, तर नागराज तिथे उभा असतो आणि त्याने तो मास्क पुन्हा जागा लावला असतो. आणि मग सायली म्हणतो, अगं माझा मित्र इथे ऍडमिट होता, म्हणून मला आठवलं की मधुबाई सुद्धा इथे आहेत, म्हणून मी त्यांची चौकशी करायला इथे आलो. आणि तो तिथून निघून जातो. मग अर्जुनला तो जाताना दिसतो. मग अर्जुनला ती सांगते की ते मधुबाईची चौकशी करायला इथे आले होते. मग थोडा वेळ कुसुमताई त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन येते आणि त्यांना म्हणते, तुम्ही मधुबाईची काळजी करू नका, मी इथेच आहे, तुम्ही दोघे आरामात घरी जा, फ्रेश वगैरे होऊन काहीतरी जेवण खाऊन वापस या. आणि मित्रांनो, इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतो. आजच्या भागात मधुबाईंचा जीव जाता जाता राहिला, तो पण त्यांच्या साऊमुळे. उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन कुसुमताईला सायलीच्या लहानपणीचा फोटो मागतो. त्यावेळी कुसुमताई भरपूर टेन्शन होते. मात्र तो तिला सांगतो की मला असं कळलंय की सायलीचे वडील जिवंत आहेत. उद्या बघूया काय घडतं ते. आणि तुम्हाला ही मालिका आवडत असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि शेअर जरूर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक प्रेस झाली माझी.